ही बघा त्या लँग्वेजमध्ये पंजाबचं लिहिलं आहे जालियनवाला बाग. या ही जालियनवाला बाग हा एरिया खूपच मोठा आहे. आम्ही बऱ्यापैकी कव्हर केलं आहे बघा. असं एक पूर्ण असं एक मोठं ग्राउंड आहे आणि बरेच इथे थोडे चेंजेस झालेले आहेत. 2 स्पॉट आपण बघितले तिथे बुलेट्सचे मार्क दिसत आहेत आणि इथे सेंटरला बघाल ते स्मारक आहे. मार्केटचा इथे भरपूर मोठा आहे. जुट्टी शुट्टी कोण आम्हाला आपण बघूनच एवढी यम्मी वाटते. गरमागरम सुद्धा आहे. ही बटाट्याची भाजी आहे. अच्छा, म्हणजे फुल डेचा एकदम जबरदस्त प्लॅन आहे आणि ह्या पिकनिकमध्ये फुल धमाल मजा आणि मस्तीचा करायचे. बरोबर? ओके, चला थोड्या वेळातच. चला मंडळी, स्वागत आहे तुमचं यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शुभ सकाळ, वाजले सकाळचे 7:30 आणि आजचा ब्लॉग आहे आपला 3 डे 2. मंडळी, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही काय पाहिलं, आम्ही मुंबईवरून दिल्लीवरून अमृतसरला आलो आणि अमृतसरवरून कुठे आलो, गोल्डन टेम्पलचं आपलं सेकंड ब्लॉगला छान असं दर्शन झालं. थर्ड ब्लॉगमध्ये कंटिन्यू करतो. आज आपल्याला अमृतसर पंजाबमध्ये काय पाहायला मिळणार आहे ते आपण पुढे पाहूया, पण त्याच्या आधी आता पहिला नाश्ता करून घेऊया. मॉर्निंगमध्ये नाश्त्यामध्ये आपलं काय ते बघूया. नाश्त्यासाठी चाललो होतो. वातावरण सकाळचं जरा गार आहे. आम्ही जिथे थांबलो ते हॉटेलचं नाव आहे हॉटेल आरवी कॉन्टिनेंटल. असं काय हॉटेल आहे. हॉटेलचा आतमधला ॲम्बियन्समध्ये दाखवतो. होते ही टेम्पो ट्रॅव्हल आहे जिथून आम्हाला पुढे जायचं आहे. आतमध्ये आल्यानंतर अशी काय यांचा बेस आहे इथे स्टार्टिंगला. ॲम्बियन्स, सिटिंग एरिया, टी व्ही आहे इथे. रात्री काल IPLची मॅच लावली होती आणि इकडेचा सिटिंग एरिया का. आम्ही येण्याच्या आधी एक मोठा ग्रुप आला होता इथे बघा. नाव बघा, आरवी ग्रुप हॉटेल. मंडळी, आपल्यावर बघा कोण आहेत. आपल्याबरोबर विशाखा आहेत. ताई, आपलं पूर्ण नाव? विशाखा दिनेश पाटील. ओके, आणि राहायला कुठे तुम्ही? पण डोंबिवली वडोलीला. ताई कोण आहेत, काय आहे ते आपण पुढच्या ब्लॉग सिरीजमध्ये बघणार आहोत. पण ताई, आज आमचा डे 2 आणि नाश्त्यासाठी काय आहे? आज आपलं नाश्त्यासाठी आहे चहा कॉफी आहे. ओके, पुरी आहे, बटाट्याची उसळ. दाखव ना आम्हाला. आपण बघूनच एवढी यम्मी वाटते. गरमागरम सुद्धा आहे. ही बटाट्याची भाजी आहे आणि ही पुरी. नेक्स्ट उपमा आणि उपमा. असं म्हणजे छान असं सकाळच्या नाश्त्याचं बेत आहे. वाजल्यात 8. आपला आजचा प्रोग्राम काय असणार आहे ताई डे 2चा? आधी सगळे गोल्डन टेम्पलला जाणार, जालियनवाला बाग वगैरे करून दुपारी हॉटेलवर येणार. ओके, जेवण करून 2 वाजता वाघा बॉर्डरसाठी निघणार. अच्छा, म्हणजे फुल डेचा एकदम जबरदस्त प्लॅन आहे आणि ह्या पिकनिकमध्ये फुल धमाल मजा आणि मस्तीचा करायचे. बरोबर? हा, बरोबर. ओके, चला थोड्या वेळातच भेटतो आपल्या ग्रुप बरोबर. थँक्यू. आपण या मावशींना कालच्या ब्लॉगच्या एंडला भेटलो होतो आणि आता वाजता सकाळच्या 8. काय चाललंय मावशी? नाश्त्यात काय म्हणाला? आज नाश्ता गरमागरम पुरी आहे. बरोबर? पुरी भाजी आणि उपमा आहे. उपमा असं मस्तपैकी छान नाश्ता असणार आहे. चला नाश्ता करून घेतो आणि तुम्हाला भेटतो. ओके म्हणजे नाश्ता करण्यासाठी इथे बेसमेंटमध्ये हॉटेलच्या आपण मगाशी जर बघितलं असं काय ॲम्बियन्स ठेवलेलं आहे. इथे AC आहे, फॅन आहे आणि छान अशी ॲम्पल अमाऊंटेड जागा आहे. चला मी नाश्ता करून घेतो आणि कशी काय टेस्ट आहे तुम्हाला सांगतो. आनंदी आधी थोड्याच वेळातच येत आहेत. चला मंडळी, डे 2 मध्ये आपण कंटिन्यू करत असं चांगलं असं जालियनवाला बाग. आता आपण त्याला जालियन बागाला बोललं. ते ॲक्च्युली गोल्ड टेम्पल आहे ना, तिथूनच त्याचा रोड आहे. तर तुम्ही गोल्डन टेम्पलला येणार असाल तर त्याचा तुम्ही एकाच टायमाला करू शकता. आम्ही दुसऱ्याशी सकाळी फ्रेशमध्ये आलेलो आहे. सकाळच्या वाजलेत 9. चला आपण चला दादा वहिनी, आता आपण कुठे चालले आहोत? जालियनवाला बागला. काल आपण गोल्डन टेम्पल बघितलं त्याच रोडला आहे. ज्यांना कोणाला एकाच टायमाला करायचं असं ते करू शकतात. बरोबर? या जालियनवाला बाग बघूया. अद्वैत कुठे आहे? हॅलो. त्या बागमध्ये जाण्यासाठी असा काय रोड आहे. गोल्डन टेम्पलला जाताना जो रोड आहे तोच आहे. आता इथून ह्या स्टॅच्यूपासून म्हणजे आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. काय आनंदी, डे 2 आहे. कसं काय फील होत आहे? पंजाब, अमृतसर बघण्यासारखं आहे. 1 टाइम तर डेफिनेटली सगळ्यांनी यावं. काल आपण महत्त्वाचा स्पॉट गोल्डन टेम्पल बघितला आणि माझ्या मागे बघू शकता बरेच जण जालियनवाला बाग आणि गोल्डन टेम्पल बघायला आले. बरोबर? सकाळचे वाजलेत 9. चलो. सिनरी जबरदस्त आहे जालियनवाला बागला. बघा किती जण एका टायमाला चाललेत बघा. गोल्डन टेम्पल आणि जालियनवाला बाग. आपलासा ग्रुप आहे. बरोबर? वाव, मस्त स्ट्रक्चर आहे. मार्केटचा इथे भरपूर मोठा आहे. जुट्टी शुट्टी इकडचे फेमस आहेत हे सँडल्स वगैरे. लेडीजसाठी तर चांगलंच आहे. स्पेशल खरेदी स्पॉट.
अशी काय मार्केटची दुकान आहे. शॉपिंग बाजार ओपन होत आहे आता वाले 1 तासाने कम्प्लीट ओपन होईल. 10 वाजता मार्केटिंग स्ट्रक्चर बघा बापरे. समोर आहे मंडई गोल्डन टेम्पल आणि इथेच राईट साईडला जालियनवाला बाग. भरपूर चालावं लागतं इथे. कालच आम्ही भरपूर चाललो गोल्डन टेम्पलला यायला आणि आता असं भरपूर वॉकिंग आहे. जवळजवळ 1.5 किलोमीटर तरी आतमध्ये चालावं लागतं रिक्षाने सोडल्यानंतर स्पॉट. तरी बघा त्या लँग्वेजमध्ये पंजाबचं लिहिलं आहे जालियनवाला बाग. या आतमध्ये जाऊन बघूया. त्यामुळे तुम्ही बघू शकता असा काय टायमिंग आहे आणि असे काय स्पॉट बघण्यासारखे. जालियनवाला बाग एंट्री. जालियनवाला बाग एंट्री. सेकंड गॅलरीमध्ये आलं आहे मंडळी. जालियनवाला बॅग बोलतोय त्याची हिस्ट्री सांगणारा हा गॅलरी. जालियन बॅगवाला गॅलरी. हाच तो निष्ठूर कानून लॉ. ह्याच्यामुळे जालियनवाला बागचं हत्याकांड घडलं गेलं. हाच तो प्रूफ. ब्लॅक संडे हत्याकांड घडलं गेलं. हो वहिनी जालियनवाला बाग हत्याकांड घडलं गेलं त्यावेळेला. पण किती क्रूर होता तो बरोबर. आत्ताच आपल्या अंगावर काटा येतो. साध्या साध्या माणसांना अमानुषपणे बॅगेमध्ये इथे बघा बुलेट माणूस दिसेल तुम्हाला मंडळी. मुलं वगैरे सगळी लहान बाळ वगैरे सगळी होती. बरोबर. चला त्याला बराच काळ असं लोटला गेला. आता आपण स्वतंत्र अनुभवत आहे पण त्याच्यासाठी बऱ्याच जणांनी वीरगती बलिदान दिलं गेलं आणि खरंच त्यांचे. जालियनवाला बाग हा एरिया खूपच मोठा आहे. आम्ही बऱ्यापैकी कव्हर केलं बघा. असं पूर्ण असं एक मोठं ग्राउंड आहे आणि बरेचसे इथे थोडे चेंजेस झालेले आहेत. 2 स्पॉट आपण बघितले तिथे बुलेटचे मार्क दिसत आहेत आणि इथे सेंटरला बघाल ते स्मारक आहे. मोठं असं ग्राउंड होतं आणि सेंटरला स्मारक. सेंटरवरून दाखवतो. खाली कमळ आहेत, पिवळी कमळाची फुलं आहेत आणि स्मारक जालियनवाला बाग स्मारक. असा मोठा एरिया आहे जालियनवाला बाग. चला ऊन वाढतंय त्याच्यात आम्ही 9 ते 9:30 पावणे 10 एक पाऊण तासामध्ये कव्हर केलं जालियनवाला बाग. आता बघूया पुढे काय दाखवते तुम्हाला मंडळी. शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये बंद राहा. आवडेल नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आणि जालियनवाला बाग व्यवस्थित आपण कव्हरअप केलेलं आहे. पूर्ण ब्लॉग बघायला 1 तास गेला ना. ऊन वाढण्याचा कव्हरअप केल्याच्याबद्दल बोला. एक आपल्याला मेमरी राहील जालियनवाला. आपण हिस्ट्रीमध्ये जे ऐकतो वाचतो बघितलं त्याच अनुभवाला मिळाला तो स्पॉट आपण पाहिला. हे बघा शॉपिंग तलवार. मार्केटिंग चालू. हे कडी आहेत सगळी. छोटी कटार लंगर. चला मंडळी सकाळचं वाजत 11 11:30. मंदिर कसं दिसतं बघा. 30-31 टेम्परेचर आहे पण मॉर्निंगला
असं काय सुवर्ण मंदिर गोल्डन टेम्पल पंजाबचं अमृतसर दिसतं. आपण ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही रात्रीचं बघितलं, छान अशी लायटिंग वगैरे असते. आणि आता हे सकाळचं मॉर्निंगचं वातावरण. आम्ही इथे आलो, 1-2 तास बसलो, लंगर घेतला, ती सेवा झाली आणि हा मेमोरेबल डे लक्षात नेहमी राहील. गोल्डन टेम्पल अमृतसर पंजाब. आता दुपारचा टाइम वाजला 1:15. आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज आला होता की 12 वाजता जेवण चालू आहे, 12 ते 1:30. अरे वा, राईस दिसतंय. अच्छा, वा, गरमागरम राईस आहे, बासमती राईस आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय बघा, डाळ ना, डाळ भात. आधी चल तुझं चालू कर. बरेचसे मंडळी इथे जेवून आलेले आहेत, काही मागे जेवत आहेत. आणि कुठची भाजी आहे ग? मटकीची भाजी, चवळी बटाटा. पुढे सांगा काय आहे? ही बटाट्याची सुकी भाजी. आणि त्याच्याबरोबर अजून काय आहे तर पापड, लोणचं आहे पाहिजे तेव्हा. हां, चला पूर्ण जेवणाची थाळी रेडी आहे. तर जेवणाचा आस्वाद घेऊया, कारण आता ह्याच्यानंतर आपल्याला वाघा बॉर्डरला जायचं आहे. बस आपल्या थांबलेले आहेत. चला अद्वैत, लवकरात लवकर. हां, तर आनंदी, कसं काय दुपारचं जेवण? ओके. आणि अद्वैत तुला? हां, मला आठवतंय विशाखाताईंनी सांगितलं तर 12ला जेवण रेडी आहे, 12 ते 1:30, आणि आपण 1:15ला आलो. म्हणजे ते व्हॉट्सअप ग्रुपवरती अपडेट करत असतात. आपल्यावर विशाखाताई सुद्धा आहेत. ताई, तुम्ही म्हटल्याप्रमाणे गोल्डन टेम्पल आमचं झालं, जालिमा बाग झाली, आणि विशेष म्हणजे आणि जर स्पेशल म्हणजे लेडीजसाठी सगळ्यांसाठी शॉपिंग असं तसं झालं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता वाजले 1:30 आणि आपण गाडी रेडी ठेवणार आहेत, बसेस. 2:30ला इकडनं वाघा बॉर्डरसाठी निघणार. ओके. आणि आपली 6ला सेरेमनी स्टार्ट होते, पण आपण एक सीटसाठी थोडं लवकर चालू की आपल्याला जरा सीट खालची मिळेल, तेव्हा नीट बघता येईल सगळं. अच्छा, महिलांसाठी पुढच्या सीट आणि पुरुषांसाठी मागे. महिलांसाठी ते जिथून एंट्री होते तिथून आतमध्ये जायला आहे, बरोबर, की डायरेक्ट तुम्ही फ्लॅग घेऊन ते हे करू शकता. करेक्ट. आणि मला आठवते तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती अपडेट केलेत की ID कार्ड सुद्धा कॅरी करायचं आहे. चेक वगैरे करत नाही, पण कसं त्यांचा नियम आहे, उगाच केलं तर आपल्याला त्रास नको ना. अच्छा अच्छा, सगळ्यांनी कॅरी करा. बरोबर. म्हणजे मला काय म्हणायचं आनंदी, ओव्हरऑल विशाखाताईंचं जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे ते व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करून त्याच्यावरती अप टू डेट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. जेवणाचं लंच, कधी बसेस सुटणार, त्यांनी ग्रुपसुद्धा पाडलेले आहेत. अधिक माहिती आपण थोड्या वेळ जाणून येऊ. लवकरात लवकर जेवण कम्प्लीट करून आपण आता बसमध्ये ऑनबोर्ड होऊ. बरोबर ताई? चला, या पुढे आपण कंटिन्यू करूया. थँक्यू.